राधे राधे. वर्षाकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ते म्हणतात ना की एका स्त्रीने पैसा कमावा, नोकरी करावी, घराबाहेर पडावं, एवढंच तर काय चंद्रावरही जावं. पण त्या अगोदर मात्र घरातील स्वयंपाक, धुणी भांडी सगळं मात्र तिनं करून जावं. आम्हाला जायचं होतं गावाला. तर सकाळी लवकर उठल्यानंतर लगेच पटापट स्वयंपाक सगळ्यांचा आवरून घेतला होता. आता कोणतीही गोष्ट विसरते का नाही याकडे माझं लक्ष होतं. तेवढं करून मला आमची पॅकिंगही करायची होती. 2-3 दिवस आता लेकरांना सुट्ट्या होत्या आणि लगेच आमच्या देवाचे उपवासही सुरू होणार आहेत. 9 दिवसाचे उपवास असतात. तर त्यासाठी म्हटलं श्रीचं दर्शनही घेऊन येऊ. मग काय पटापट किचन वट्टा आवरला, स्वयंपाक वगैरे झाला होता, भात लगेच लावला होता. ते झाल्यानंतर लगेच पटापट सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन दिला. आज सासूबाई म्हणत की तुलाही मदत करते म्हणून त्यांनी लादी वगैरे पुसून घेतली. सासूबाईचा कुठं जायचं म्हटलं की कामाची घाई असते, लगेच ते मला प्रत्येक कामामध्ये मदत करू लागतात. जेवणामध्ये वरण, भात, मेथीची भाजी वाटाणे टाकून केली होती. नाश्त्यासाठी पोहे केले होते आणि पोळ्या करायच्या बाकी होता. आता निघते वेळेस म्हटलं गरमागरम पोळे करते आणि भात लावला होता. लगेच आमची पॅकिंग वगैरे करून घेतली. पॅकिंग केली की म्हटलं माझा होता थोडासा नेटका करते. सगळ्यांना असं वाटतं की बायकांना कुठं बाहेर जायचं म्हटलं की तयार व्हायला खूप उशीर होतो, पण असं अजिबात नसतं. तयारी उशिरी ह्यासाठी लागतो की तिला घरातली प्रत्येक वस्तू टापटीप आहे का नाही सगळं पाहावं लागतं, म्हणून वेळ लागतो. मग आम्ही मायले की मस्तपैकी पप्पासोबत गाडीवर बसलो आणि निघालो भूर जायला. आता हे भूर मात्र आमचं नेहमीचं ठरवलेलं आहे. लगेच कुठं जायचं म्हणलं की माझ्या लाडोबाईला भूक लागते. मग काय बाईने मस्त शेवचा पुढा घेतला आणि खात खात कधी आमचं मरसूळ गाव आलं हे माहीत लागलं नाही. श्रीच्या मंदिरापुढं आलं की श्रीचे दर्शन घेतलं. आता आमच्या देवाचे सोपनाथ महाराजांचे 9 दिवसाचे उपवास सुरू होणार या आनंद आम्हाला होता. लगेच दारापाशी अंगणामध्ये आले की हे छानसे गोंडसे कुत्र्याचे पिल्ले असे मस्तपैकी एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून झोपलेले होते. माझ्या बाईला पाहून ते खूपच मस्त वाटलं. आता गावाकडच्या अंगणामध्ये पूर्ण माती होती, रेती, तिथं गोबा वगैरे काही केलेलं नव्हता. तर यावेळेस मस्तपैकी चुरी वगैरे आणून टाकली होती. पण त्या चुरीनं असा आमच्या घराचा अवतार करून टाकला होता. आता हे पहिल्या मला एवढं खराब वाटत होतं. लगेच माझ्या बाईनं हातामध्ये झाडू घेतला, कारण की 8 दिवसापूर्वीच आम्ही साफसफाई घराची करून घेतो. गावाकडे हा बाजा बघितला की गावाकडची फिलिंग येते. लगेच बाप लेकीनेही मला कामात मदत म्हणून लगेच बकेट घेतली आणि सगळ्या झाडांना पाणी वगैरे टाकलं. तेवढाच हजार मग घराची साफसफाई झाली की लगेच आम्ही निघालो स्त्रीच्या दर्शनाला. सोपनाथ महाराजांचे आता उद्यापासनं रविवारपासनं उपवास ते पुढच्या सोमवारपर्यंत 9 दिवस उपवास असतात. देवाचे आमच्याकडे लग्न लागतात. देवाचे लग्न झाल्यानंतरच आम्ही आपल्या माणसांच्या लग्नाला सुरुवात करतो. हे आहे दीपमाळ. इथं सगळ्यात मोठी दीपमाळ पेटवली जाते. पुढच्या म्हणजे 2 तारखेला हा कार्यक्रम असतो. इथे लाड आहे, त्याच्यामधून जे मानाचे मानकरी असतात त्या लाडीमधून जातात, विस्तवामधून जातात. आता मस्तपैकी मंदिरात आले की आमच्या बाई खेळायला लागल्या. असं आहे आमच्या सोपनाथ महाराजांचं मंदिर. खरंच इथं आलं की खूप शांतता आणि प्रसन्नता वाटते. लगेच जेवणं खाऊन झाले की माझी लाडूबाई झोपली. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. टाटा, बाय बाय.